श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. आपल्या मंडळींशी वागताना श्री महाराजांची प्रत्येक कृती त्यांना भगवंताकडे नेण्यासाठीच असे. त्यांनी कोणाकडून कशाचीही अपेक्षा कधी केली नाही. विजापूरचे गुरु अप्पा देसाई यांनी गोंदवल्यास येऊन श्री महाराजांचा अनुग्रह घेतला, त्यांची मोठी पूजा केली व नंतर एका चांदीच्या ताटात 1000 रुपये घालून ते ताट देसायांनी श्री महाराजांच्या पुढे ठेवले व गुरुदक्षिणा म्हणून त्यावर पाणी सोडले. श्री महाराजांनी ताटाला नुसता हात लावला आणि ते त्यांना परत केले. देसाई ते परत घेईनात व श्री महाराजांना ते घेण्यासाठी अति आग्रह करू लागले. तेव्हा त्यांनी त्यातला 1 रुपया घेतला आणि बाकीचे तसेच परत केले. श्री महाराजांनी ज्याप्रमाणे कधीही कोणाकडून प्रापंचिक वस्तूंची अपेक्षा केली नाही, त्याचप्रमाणे त्यांनी कधीही कोणाला प्रापंचिक वस्तूंच्या अपेक्षेमध्ये गुंतवून ठेवले नाही. आपल्या माणसाने सदाचार पाळून भगवंताचे नाम घ्यावे ही एकच गोष्ट श्री महाराजांना हवी होती. हे शिकविण्यासाठी त्यांनी लोकांना आपल्या पदरचे खावयास घातले. व्यसनी माणसांची व्यसने सांभाळली, तामसी माणसांचा त्रास सोसला आणि अनेक लोकांचे विनाकारण अपवाद सोसले. याचे एक गमतीचे उदाहरण येथे सांगतो. बापूसाहेब जतकर या नावाचा एक सभ्य गृहस्थ आपल्या मुलाला घेऊन गोंदवल्यास येऊन राहिला. मुलाचे वय साधारण 20-22 वर्षांचे असून तो पूर्ण वेडा होता. बाहेरून दिसण्यास तो प्रकृतीने उत्तम आणि गोरागोमटा असला तरी त्याचा मेंदू पूर्णपणे वाढला नसल्यामुळे त्याला समज कमी होती. आपल्या या एकुलत्या एक मुलाचे लग्न श्री महाराजांनी करून द्यावे या हेतूने बाप व लेक गोंदवल्यास येऊन राहिले. काही दिवस गेल्यानंतर जतकरांनी आपल्या मनातला हेतू श्री महाराजांच्या कानावर घातला. श्री महाराज त्याच वेळी त्यांना म्हणाले, आपला मुलगा कसाही असो त्याचे लग्न व्हावे ही आईबापांची इच्छा असणे स्वाभाविक आहे, परंतु मुलाला बायको सांभाळता येईल का नाही हे नको का पाहायला. यावर जतकर म्हणाले, महाराज त्याला समजू लागेपर्यंत आम्ही सूनबाईला सांभाळू, त्याची काळजी आपल्याला नको. श्री महाराज पुन्हा म्हणाले, बरोबर आहे, मी काळजी करीत नाही, पण लग्नाचे संबंध जुळणे हे आपल्या हातात कुठे आहे. रामाच्या मनात असेल तरच ते जुळून येतात. या मुलाच्या बाबतीत रामाचे मनात काय आहे कुणास ठाऊक. आपण कोणत्याही गोष्टीचा आग्रह धरू नये. जे राम करील ते आपल्या हिताचे मानून राहणे हे फार चांगले. तरी पुन्हा जतकर बोलले, महाराज जप जाप्य, व्रतवैकल्ये, उपास तपास किंवा दान भोजन यापैकी काहीही आपण मला करायला सांगा, आम्ही ते करू, पण त्याचे लग्न जुळवून द्या. हे ऐकून श्री महाराज बोलले, तुम्ही बाप लेकांनी नुसते नामस्मरण करा, मग रामाची जशी इच्छा असेल तसे होईल. आणखी काय सांगू.
त्यांच्या बोलण्याचा अर्थ सरळ असून देखील जतकरांच्या ध्यानात आला नाही. ते वर्षभर गोंधवल्यास राहिले. मधून मधून श्री महाराजांना ते आपल्या कामाची आठवण करून देत आणि श्री महाराज पण जप करीत जावा. रामाच्या एकदा मनात आल्यावर वाटेल ते घडून येते. मग मुलाच्या लग्नाची गोष्ट काय आहे असे त्यांना सांगून काळ काढीत होते. इतके दिवस राहूनही जेव्हा मुलाच्या लग्नाचे काहीच चिन्ह दिसेना तेव्हा जतकर भारी संतापले आणि घरी परत जाण्याचा निश्चय करून एके दिवशी सकाळी श्री महाराजांचा निरोप घेण्यासाठी मंदिरामध्ये आले. श्री महाराजांना पाहिल्याबरोबर रागाने ओरडण्यास त्यांनी आरंभ केला. ते म्हणाले, अहो महाराज, मी आज आता घरी परत जातो. श्री महाराज शांतपणे बोलले, का बरे, इतक्या तातडीने का जाता? जतकर कडाडले, कशाला हे मला विचारता? मोठे साधू म्हणून तुमची कीर्ती ऐकली आणि मुलाला घेऊन मी इथे आलो. माझे इतके साधे काम तुम्ही केले नाही. कशाला साधूपणाचा बाजार हा? 1 वर्ष होऊन गेले. जप करा म्हणून सांगितले. आम्ही जप केला. रामाचे तीर्थ घ्या म्हणून म्हटले. आम्ही तीर्थ घेतले. रामाचा अंगारा लावीत जा म्हटले. आम्ही अंगारा लावला. या सगळ्याचे कोणते फळ मला मिळाले ते दाखवा. आम्ही विनाकारण तुमच्या नादी लागलो असे बोलून ते तरातरा जायला निघाले. श्री महाराज त्यांच्या मागे गेले आणि एकदम त्यांच्या गळ्यात दोन्ही हात घालून मोठमोठ्याने रडावयास लागले. हा तमाशा पाहण्यास अनेक मंडळी जमली. मोठमोठ्याने रडत श्री महाराज म्हणाले, बापूसाहेब, काय करू हो? मी तुमच्या मुलाचे लग्न केले नाही. कशाला मी साधू बनलो? कशाला मी लोकांना राम राम म्हणायला सांगतो हो? मला किती वाईट वाटते म्हणून सांगू? श्री महाराजांच्या डोळ्यांना पाणी आलेले पाहून जतकरांना वाटले की त्यांना खरोखरच पश्चात्ताप झाला आहे. म्हणून ते बोलले, जाऊ द्या महाराज, झाले ते झाले. माझ्या मुलाच्या नशिबात ते नसेल तर कुठून होईल? हे ऐकून श्री महाराज म्हणाले, बापूसाहेब, तुम्हाला खरेच असे वाटते ना? मग झाले ते झाले, पण तुम्ही जेवल्या वाचून जायचे नाही. गाडीत घातलेले त्यांचे सामान बाहेर काढून दोघांनाही श्री महाराजांनी पोटभर जेवायला घातले आणि दुपारी परत पोचवून दिले. निरोप देताना ते बोलले, बापूसाहेब, या मुलाच्या लग्नाच्या भानगडीत पडू नका. त्यापासून सर्वांचेच नुकसान होईल. आपल्या प्रपंचात असणारी उणीव भरून काढणे हेच श्री महाराजांचे खरे काम आहे. या भावनेने गोंदवल्यास येणाऱ्या मंडळींची निराशा होई. त्यांच्यापासून अपमान, अपवाद, अपकीर्ती आणि अपघात देखील श्री महाराजांना सोसावे लागले. पण हे सर्व त्यांनी मोठ्या सहज वृत्तीने सोसले. आपल्या मंडळींपैकी कोणी मनुष्य अंगी योग्यता नसताना बुवापणाचे ढोंग आणू लागला तर श्री महाराज लगेच त्याचा कडक निषेध करीत आणि त्यास परत मार्गावर आणीत. गोंदवल्यास एक स्वयंपाकीण बाई होती. तिचा मुलगा लहानपणी गोंदवल्यास श्री महाराजांपाशी होता. पुढे मोठा झाल्यावर तो आपल्या गावी गेला आणि तेथे त्याने स्त्री पुरुषांना अनुग्रह देण्यास आरंभ केला. ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर आली तेव्हा ते बोलले, मला तो भेटला म्हणजे मी त्याला मार्गावर आणीन. काही दिवसांनंतर तो मुलगा आपल्या शिष्यणीस बरोबर घेऊन गोंदवल्यास आला. 1-2 दिवस गेल्यावर श्री महाराजांनी त्याला आपल्या समोर बोलावून आणले आणि विचारले, काय रे, हे तू काय करीत आहेस? याची जाणीव आहे का तुला? त्याने उत्तर दिले, महाराज,
मी समर्थांचा पंथ वाढवित आहे. हे ऐकल्याबरोबर श्री महाराजांनी त्याच्या 2 मुस्काटा धडकवल्या व ओरडले, समर्थांच्या नखाची तरी सर तुला आहे का? त्यांच्या नावावर असा अनाचार करशील तर ठार बुडशील. या सर्व शिष्य शिष्यणींना माघारी पाठवून दे. आजपासून हे बुवापणाचे सोंग बंद कर. बुवा बनण्यासाठी आपला स्वार्थ जाळावा लागतो हे कुठे ठाऊक आहे? जगाला मार्गाला लावणे हे फार मोठ्या माणसाचे काम आहे. तुझ्यासारख्याने नामस्मरण करावे आणि प्रामाणिकपणे पोटाला मिळवावे. लग्न करून सुखाने प्रपंच करावा. अशा रीतीने त्यांनी त्याचे बुवापणाचे बंड मोडून टाकले. गोंदवल्यास त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसावर श्री महाराज पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करीत. एका वर्षी दिवाळीला पुष्कळ मंडळी गोंदवल्यास जमली. कर्नाटकातून श्री ब्रह्मानंद देखील बरीच मंडळी घेऊन आले होते. दिवाळीच्या दिवशी सकाळी श्री महाराज स्वतः पहाटे उठले आणि त्यांनी लवकर पाणी तापविण्याची व्यवस्था करून सर्वांना आपल्या हाताने स्नान घातले. नंतर सर्व मंडळींनी त्यांना स्नान घातले. त्यांचे स्नान चालू असता मुक्ताबाईच्या मनात आले की मलाही श्री महाराजांना 2 तांबे पाणी घालायला मिळाले तर किती छान होईल. इकडे त्यांचे स्नान बहुतेक संपले होते तरी ते म्हणाले, मुक्ताबाई मला थंडी वाजत आहे. 2 तांबे कढत पाणी आणून घाल. तिने चटदिशी घंगाळ भरून आणले आणि त्यांना मनसोक्त पाणी घातले आणि तिचे अगदी समाधान झाले. श्री महाराजांचे स्नान चालू असता तेथून 50 पावलांवर श्री ब्रह्मानंद आणि भाऊसाहेब केतकर उभे होते. सर्वांमध्ये असून पुन्हा कशामध्येही नसणाऱ्या श्री महाराजांना पाहून श्री ब्रह्मानंदांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या आणि ते बोलले, भाऊसाहेब, श्री महाराज म्हणजे प्रत्यक्ष राम आहेत हो राम. यावर भाऊसाहेब म्हणाले, अहो तुम्हाला ते राम आहेत, आम्हाला ते महाराज दिसतात. स्नान आटोपल्यानंतर सर्व मंडळी फराळाला बसली. मध्ये श्री महाराजांचे पान आणि दोन्ही बाजूला मंडळींची पाने मांडली होती. अशी पुष्कळ मंडळी बसलेली पाहून श्री महाराजांच्या डोळ्यांना एकदम प्रेमाने पाणी आले आणि ते म्हणाले, ज्याप्रमाणे बाहेरगावी गेलेली मुले दिवाळीला बापाच्या घरी जमतात तसे तुम्ही सर्वजण मला दिसता. पोटभर फराळ झाल्यानंतर श्री महाराज मंडळींना घेऊन धर्मशाळेची भिंत बांधण्यास गेले. स्नान करताना त्यांच्या अंगाला पुष्कळ मंडळींनी अत्तर व सुवासिक तेल लाविले होते, पण ते तसेच स्वतः चिखल तुडवू लागले. इतरही पुष्कळ मंडळी त्यांच्याबरोबर काम करीत होती. तेव्हा भाऊसाहेब केतकरांना वाटले की आपण देखील थोडी मदत करावी, म्हणून ते मातीची पाटी उचलू लागले. तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले, तुम्ही या भानगडीत पडू नका. भाऊसाहेब, तुम्ही नुसते काम बरोबर झाले का नाही ते बघा. भाऊसाहेब गप्प बसले. जो त्यांचे मुकाट्याने ऐकत असे त्याचे कल्याण श्री महाराज करीत यात नवल नाही, पण जो हट्टाने त्यांचे ऐकत नसे त्याच्या बाबतीत सुद्धा पुष्कळ प्रसंगी ऐन वेळेला आपल्याला पाहिजे तसे घडवून आणीत. गोपाळराव नावाच्या माणसाचे लग्न करण्याचे चालले होते. त्याला पसंतीसाठी 2 मुली समोर होत्या. एक गोरी व दुसरी काळी होती. तो म्हणे, मला गोरी मुलगी पाहिजे. श्री महाराज त्याला काळी मुलगी पत्करण्यास सांगत होते.
होय नाही करून एकदाची दोन्ही मुलींची लग्ने ठरली. दोन्ही नवरे व नवऱ्या बोहल्यावर आले. मंगलाष्टके सुरू झाली. आता अक्षता पडणार इतक्यात श्री महाराज लगबगीने आले आणि त्यांनी झटकन मुलींची अदलाबदल केली. काय झाले हे लोकांच्या लक्षात येण्याच्या आधीच अक्षता पडून माळा घातल्या गेल्या. गोपाळरावांना फार वाईट वाटले, पण बाकीच्यांना आपल्या मनासारखे झाले असे वाटले. 4 महिन्यांनी त्या गोऱ्या मुलीचा नवरा एकाएकी वारला. तेव्हा श्री महाराज म्हणाले, गोपाळराव, पुढे काय प्रसंग होता कळले ना? मी सांगतो ते ऐकत जावे, उगीच भरीला पडू नये. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.